आजच्या व्याख्यान सत्रामध्ये आपण रासायनिक उद्योगामध्ये असणाऱ्या उपलब्ध व्यावसायिक संधी यांचा परिचय करून घेणार आहोत। रासायनिक उद्योगाविषयी असं म्हटलं जातं की जगामध्ये जे जे प्रकारचे उद्योग चालतात, ज्या ज्या प्रकारच्या उत्पादनांच्या प्रक्रिया होतात, ज्या ज्या प्रकारच्या सेवा उद्योगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश होतो, या सर्वांमध्ये रासायनिक उत्पादनांचा समावेश असतो। त्यामुळे जगातला असा एकही उद्योग नाही की ज्यामध्ये रसायने आणि रासायनिक उद्योग यांची व्याप्ती पसरलेली नाही। त्यामुळे रासायनिक उद्योग सर्व उद्योगांना व्यापून राहिलेला आहे असं या उद्योगाचं वर्णन केलं जातं। रासायनिक उद्योगामध्ये उद्योजकतेच्या विपुल संधी नवयुवकांना उपलब्ध आहेत, त्याची आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत। एकंदरच आजच्या या व्याख्यान सत्रामध्ये आपण कशा पद्धतीने माहिती करून घेणार आहोत हे महत्त्वाचे मुद्दे मी सर्वप्रथम विशद करतो। आपण रासायनिक उद्योगांचा परिचय 5 टप्प्यांमध्ये किंवा 5 मुद्द्यांमध्ये करून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या रासायनिक उद्योगाचे किती प्रकारच्या उत्पादनांमध्ये, किती प्रकारच्या सेवांमध्ये वर्गीकरण करता येते, एकंदरच वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक उद्योगांचा व्याप्ती किंवा त्यांचा परामर्श कशा पद्धतीने घेता येईल ही माहिती आपण पहिल्या टप्प्यात करून घेणार आहोत। त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या उद्योगातील संधी यांची आपण माहिती करून घेणार आहोत। रासायनिक उद्योगांच्या प्रकारानुसार या संधींमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात। एखादा उद्योग आपल्याला ही संधी म्हणून जरी भावला तरी प्रत्यक्षामध्ये तो उद्योग आपण करायला गेल्यानंतर त्यात कोणत्या प्रकारच्या तांत्रिक, शासकीय पातळीवरच्या किंवा अन्य प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याची माहिती सुद्धा उद्योजकाला असणे आवश्यक आहे। ही माहिती आपण साधारणपणे या व्याख्यान सत्राच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहोत। त्यानंतर नुसतंच अडचणी सांगून भागणार नाही, तर या अडचणींचं निराकरण करण्यासाठी उद्योजकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, शासकीय पातळीवरून या अडचणींचं निराकरण करण्यासाठी कशा पद्धतीच्या संस्था कार्यरत आहेत, या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था उपलब्ध आहेत, याची माहिती आपण या व्याख्यान सत्राच्या 4थ्या टप्प्यामध्ये करून घेणार आहोत। एकंदरच म्हणजे पहिल्यांदा आपण रासायनिक उद्योगाचे वर्गीकरण पाहिले, या रासायनिक उद्योगांमध्ये कोणत्या कोणत्या उत्पादनांचा, सेवांचा किंवा पूरक प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो याची माहिती घेतली। त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या उद्योगामध्ये कोणत्या कोणत्या संधी आहेत ही माहिती घेतली। यानंतर या संधींमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतलं। त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था आणि रिसोर्सेस उपलब्ध आहेत याची माहिती करून घेतल्यानंतर स्वाभाविकपणे आपण ही एक नक्की अपेक्षा करूयात की आता उद्योजकाला आपला स्वतःचा प्लॅन ऑफ ॲक्शन किंवा आपल्या उद्योगाचा प्रारूप आराखडा करता आला पाहिजे। अशा दृष्टीने हे सर्व व्याख्यान सत्र या 5 टप्प्यांमध्ये विभागलेले आहेत। आपण आता पहिल्या टप्प्याकडे वळूयात। या उद्योगाचे प्रकार कोणते, रासायनिक उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत याची माहिती करून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की किमान रसायनशास्त्राचं प्राथमिक ज्ञान, मूलभूत ज्ञान या क्षेत्राची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक आहे। मी असं म्हणणार नाही की रासायनिक उद्योगामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकजणच केमिकल इंजिनियर असला पाहिजे, केवळ MSc किंवा PhD त्यांनी केमिस्ट्रीमध्ये केलेली असली पाहिजे असं अपेक्षित नाही, परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू इच्छितो त्या क्षेत्रामधलं किमान तांत्रिक ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे। एकंदरच रसायनशास्त्राचा थोडक्यात परिचय हा आपण या पहिल्या टप्प्यात करून घेण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला 9वी, 10वी किंवा 11वीच्या अभ्यासावरून हे लक्षात आलं असेल की एकंदरच रसायनशास्त्रामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या शास्त्रशाखांचा समावेश होतो। त्यापैकी सगळ्यात पहिली शास्त्रशाखा म्हणजे ज्याला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो त्याचा समावेश होतो। तुम्हाला कल्पना आहे की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स यांचा अभ्यास म्हणजे साधारणपणे सोडियम क्लोराईड, ॲल्युमिनियम सल्फेट अशा साध्या साध्या संयुगांचा समावेश या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होत असतो। दुसरा रसायनशास्त्राचा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो किंवा कार्बनची संयुग ज्याला म्हटलं जातं त्याचा अभ्यास ह्या रसायनशास्त्रामध्ये होतो। आणि तिसरा रसायनशास्त्राचा भाग म्हणजे ज्याला आपण फिजिकल केमिस्ट्री किंवा भौतिक रसायनशास्त्र म्हणतो। या 3 शास्त्रांमुळे रसायनशास्त्रातल्या वेगवेगळ्या उद्योगांची व्याप्ती आपल्याला समजायला मदत होऊ शकते। इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ही सर्वसाधारणपणानं 10 ते 15,000 रासायनिक संयुग या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात।
या व्यतिरिक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये मात्र जवळजवळ 30 लाखाहून अधिक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश होतो. त्यामुळे एकंदरच रासायनिक उद्योगामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा व्याप हा 75% ते 80% पर्यंत व्यापलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणतो किंवा भौतिक रसायनशास्त्र म्हणतो, त्याचं मात्र ज्ञान प्रत्येक उद्योजकाला असणं आवश्यक आहे. कुठलाही रासायनिक उद्योग जरी घेतलात, मग तो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा असो किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा असो, त्यामध्ये एक ठराविक प्रकारच्या प्रक्रियांचा आणि ठराविक प्रकारच्या उत्पादनांच्या पद्धतीचा समावेश होतो. रासायनिक उद्योगामध्ये युनिट प्रोसेसेस आणि युनिट रिॲक्शन्स अशा पद्धतीची माहिती उद्योजकाला असली पाहिजे. युनिट प्रोसेसेस या शब्दाचा अर्थ आपण पहिल्यांदा समजावून घेण्याचा प्रयत्न करू. युनिट प्रोसेस समजल्यानंतर युनिट रिॲक्शन्स म्हणजे काय याची पण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू. युनिट प्रोसेसेस किंवा युनिट रिॲक्शन्स यांची माहिती जर करून घ्यायची झाली तर काही प्रमाणात आपण इंजिनिअरिंग उद्योगाकडे लक्ष टाकण्याचा प्रयत्न करू. इंजिनिअरिंग उद्योगामध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही इंजिनिअरिंग उद्योग म्हणजे त्यात टर्निंग, ग्राइंडिंग, मिलिंग, लेथ मशीनवरचं काम, बफिंग अशा पद्धतीच्या प्रक्रियांचा समावेश होतो. तशाच पद्धतीने कोणताही रासायनिक उद्योग जरी आपण घेतलात तरी त्यामध्ये काही ठराविक प्रक्रिया सगळ्याच रासायनिक उद्योगामध्ये केल्या जातात. उदाहरणार्थ ड्राईंग, त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या रासायनिक प्रक्रिया डिस्टिलेशन ह्या सारख्या प्रक्रियांना युनिट प्रोसेसेस असं म्हटलं जातं. युनिट रिॲक्शन्स म्हणजे काय तर कोणताही रासायनिक उद्योग जर आपण घेतलात तर या सगळ्या रासायनिक उद्योगामध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, हॅलोजनेशन म्हणजेच क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, त्यानंतर सल्फेशन, नायट्रेशन अशा पद्धतीच्या प्रक्रियांचा समावेश होतो. आणि या प्रक्रियांना आणि या युनिट प्रोसेसेसना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्टर्सची किंवा प्लॅन्टची निर्मिती केली जाते. अशा पद्धतीने रासायनिक उद्योगामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रासायनिक उद्योगामधील युनिट प्रोसेसेस कोणत्या आणि युनिट रिॲक्शन्स कोणत्या याची माहिती करून घेणे आवश्यक असते. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण रासायनिक उद्योगांचे कोणते कोणते प्रकार पडतात याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात महत्त्वाचा उद्योग क्षेत्रातला भाग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केमिकल इंडस्ट्री. यामध्ये मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असोत किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असोत किंवा अन्य प्रकारची रसायनं असोत, यांचं प्रत्यक्ष उत्पादन काही कच्च्या मालांवरती प्रक्रिया करून पक्का माल बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये निश्चित प्रकारचा एक ठराविक प्रकारचा केमिकल प्लांट, केमिकल प्रोसेस आणि प्लांट आणि मशिनरी यांचा समावेश होतो. हा झाला रासायनिक उद्योग क्षेत्रातला मॅन्युफॅक्चरिंग उद्योग. परंतु रासायनिक उद्योग म्हणजे केवळ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि त्यातील संधी आहेत असं नव्हे, तर या व्यतिरिक्त सुद्धा रासायनिक उद्योगामध्ये पुढचा महत्त्वाचा जो टप्पा येतो तो म्हणजे रिफाईनमेंट. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये एखादं केमिकल किंवा रसायन जरी तुम्ही बनवलं नाही तरी चालेल, परंतु एका मोठ्या इंडस्ट्रीमध्ये एक ठराविक प्रकारचं रसायनाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ते तयार झालेलं रसायन जसंच्या तसं स्वरूपामध्ये आहे त्या स्वरूपामध्ये अन्य उद्योगांना उपयुक्त नसतं. या रसायनावर काही प्रक्रिया करून त्या रसायनाचं शुद्धीकरण करण्याचा जो प्रकल्प चालतो त्याला रिफाईनमेंट किंवा रिप्रोसेसिंग केमिकल इंडस्ट्री असं म्हणतात. ज्या उद्योजकांना फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची नाही आणि त्या मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामधले धोके पत्करायचे नाहीत, त्यांच्यासाठी रिफाईनमेंट प्रोसेस हा एक अतिशय चांगला उद्योग संधीचा प्रकार असू शकतो. यामध्ये त्या रसायनाचं नेचरच बदलण्याचा प्रकार केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ एखादं रसायन एखाद्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने बनवल्यानंतर त्याचे ठराविक स्वरूपातील क्रिस्टल करून हवेत अशी जर काही उद्योगांची मागणी असेल तर फक्त तयार झालेल्या मोठ्या रसायनाचे क्रिस्टलायझेशन करणे हा जो उद्योग रासायनिक उद्योग क्षेत्रामध्ये केला जातो त्याला आपण रिफाईनमेंट किंवा रिप्रोसेसिंग इंडस्ट्री असं म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो टप्पा येतो तो म्हणजे केवळ रिपॅकिंग. अनेक वेळा छोट्या छोट्या लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात फॅक्टरीमधून तयार झालेलं रसायन 30 लिटर, 40 लिटर, 50 लिटर इतक्या छोट्या पॅकच्या स्वरूपात हवं असतं, परंतु मोठ्या मोठ्या रासायनिक उद्योगांमध्ये हे रसायन टँकरच्या स्वरूपात विकलं जातं आणि लघु उद्योजकांना मात्र टँकर स्वरूपात किंवा टँकर लोड घेऊन
असं रसायन वापरण्याची गरज नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणात रसायन घेणं आणि हे रसायन छोट्या छोट्या पॅक्समध्ये रिटेलसारखं विकणं यालाच रिपॅकिंग इंडस्ट्री असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण असं पाहिलं असेल की आपल्याला घरामध्ये जर कॅरम खेळायचं असेल तर जी बोरिक पावडर लागते ती बोरिक पावडर मोठ्या रासायनिक उद्योगामध्ये टनामध्ये तयार केली जाते. परंतु घरगुती स्वरूपात धान्याला लावण्यासाठी कॅरम खेळण्यासाठी लागणारी बोरिक पावडर त्याच शुद्ध दर्जाची असणं आवश्यक असतं. आणि म्हणून वेगवेगळ्या केमिस्टच्या दुकानांमध्ये आपण असं पाहतो की बोरिक ॲसिड IP अशा पद्धतीची पावडर आपल्याला छोट्या पॅकमध्ये मिळू शकते. तर हे छोटं पॅकिंग करणारे जे उद्योजक असतात त्यांना रिपॅकिंग करणारे उद्योजक असं म्हटलं जातं. त्यानंतर रिसेलिंगचा उद्योगसुद्धा अनेक प्रकारच्या रासायनिक क्षेत्रामधून केला जातो. रिसेलिंग याचा अर्थ असा की काही रसायनं अतिशय महागडी असतात आणि ती अतिशय कमी प्रकारच्या पॅकिंगमध्ये छोट्या स्वरूपाच्या पॅकिंगमध्ये वेगवेगळ्या संस्थांना हवी असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिसर्च केमिकल असं सांगता येईल. तर रिसर्चसाठी लागणारी केमिकल्स ही प्रायोगिक स्वरूपाकरता प्रायोगिक तत्वांकरता वापरली जातात आणि रिसर्च केमिकल 500 मिलीलिटर 400 मिलीलिटर 100 ग्रॅम 50 ग्रॅम इतक्या छोट्या प्रमाणामध्ये रिपॅकिंग करून विकण्याचा जो उद्योग केला जातो त्याला आपण रिसेलिंगचा उद्योग असं म्हणू शकतो. अशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंग, रिप्रोसेसिंग किंवा रिफाईनमेंट आणि मॉडिफिकेशन करणं त्या वस्तूचं किंवा उत्पादनाचं, त्यानंतर रिटेलिंग किंवा रिसेलिंग करणं, अशा पद्धतीनं रासायनिक उद्योगाची व्याप्ती आपल्याला स्पष्ट करून सांगता येईल. त्यानंतर रासायनिक उद्योगांचं वर्गीकरण करताना आपण हे पाहिलं की काही रासायनिक उद्योग हे ऑर्गॅनिक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग स्वरूपात मोडतात, उरलेले उद्योग हे इनऑर्गॅनिक केमिकलच्या स्वरूपात मोडतात. आता या दोन्ही प्रकारच्या उद्योगांचं वर्गीकरण हेवी केमिकल्स आणि लाईट केमिकल्स असं केलं जातं. हेवी केमिकल्स या शब्दाचा अर्थ काय, तर बहुतेक सगळ्या रासायनिक उद्योगांना ठराविक प्रकारची मूलभूत रसायनं प्रक्रिया करण्यासाठी सर्वच क्षेत्रासाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, कॉस्टिक सोडा, सोडा ॲश यासारखी केमिकल्स ही सर्वच रासायनिक उद्योगांना कच्चा माल म्हणून किंवा प्रक्रियेसाठी लागत असतात. तर या पद्धतीचे रसायनं करणाऱ्या उद्योगांना हेवी केमिकल इंडस्ट्रीज असं म्हणतात. माझ्या दृष्टिकोनातून लघु उद्योजकांना या हेवी केमिकल इंडस्ट्रीमध्ये फारसा स्कोप आहे असं मला वाटत नाही. कारण हेवी केमिकल इंडस्ट्रीमध्ये करावी लागणारी गुंतवणूक, त्यानंतर या उत्पादन प्रक्रियेत असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स किंवा अडचणीच्या बाबी या सर्वांचा विचार करता हेवी केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर लघुउद्योजक 5 किंवा 6 लघुउद्योजक एकत्र येऊन कन्सॉर्शियम करून जर मॅन्युफॅक्चरिंग स्वरूपाचं काम करणार असतील तर त्यांना जगाच्या अंतापर्यंत हेवी केमिकल्सला मागणी ही अखंड आणि अविरतच राहणार आहे. टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल, सिमेंट, वेगवेगळ्या प्रकारची कलर केमिकल्स या सगळ्यांमध्ये हेवी केमिकलचा वापर होतो आणि त्यामुळे हेवी केमिकलची मागणी मात्र जगाच्या अंतापर्यंत कायमच चालू राहणार आहे. परंतु त्यामध्ये कन्सॉर्शियम केल्याशिवाय लघुउद्योजक पुढे येऊ शकणार नाहीत, ही बाब लघुउद्योजकांनी लक्षात ठेवली पाहिजे. यानंतर रासायनिक उद्योग क्षेत्रातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लाईफ सायन्सेसमध्ये किंवा आरोग्याशी संबंधित जी रसायनं बनवली जातात त्यांना फाईन केमिकल्स असं साधारणपणे रासायनिक उद्योग क्षेत्रामध्ये संबोधण्यात येतं. या फाईन केमिकल्समध्ये अनेक प्रकारच्या रसायनांचा समावेश होतो. उदाहरणार्थ आपण एखादी क्रोसिन नावाची गोळी ताप आल्यानंतर घेतो, त्यामध्ये असणारं पॅरासिटेमॉल हे रसायन फाईन केमिकल या स्वरूपात मोडतं. फाईन केमिकल्सचं उत्पादन हे एक प्रकारचा मोठ्या प्रकारची उद्योजकांना संधी आहे. कारण फाईन केमिकल्स छोट्या प्रमाणात बनवता येतात आणि विशेषतः ही जर इम्पोर्ट सबस्टिट्यूट असतील आणि जर तुम्ही ही रसायनं देशामध्ये बनवू लागलात तर या उत्पादनांच्या इम्पोर्ट्सवरती भारत सरकार काही प्रमाणात बंदी घालतं आणि तुमच्या उत्पादन केलेल्या मालाला त्यामुळे येथे आपोआपच मागणी मिळते. तेव्हा MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेल्या युवकांसाठी की ज्यांना केमिस्ट्रीचं मूलभूत ज्ञान आहे अशा व्यक्तींसाठी फाईन केमिकल हा अतिशय एक चांगल्या स्वरूपाचा उद्योग होऊ शकतो. या विषयीची माहिती आपण आणखीन घेणारच आहोत. त्यानंतर या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये आणखीन एका महत्त्वाच्या रासायनिक उद्योगाचा समावेश होतो, तो म्हणजे स्पेशालिटी केमिकल्स. अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये काही विशेष प्रकारची रसायनं आवश्यक असतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये वॉटरप्रूफिंगसाठी लागणारी रसायनं ही स्पेशालिटी केमिकलचं उदाहरण म्हणून आपण सांगू शकू. आणि या स्पेशालिटी केमिकल्सचं स्वरूप हे अतिशय ठराविक प्रकारचं असतं. त्या रसायनांना त्या पद्धतीची सेवा किंवा उपयुक्तता दिल्यानंतर हवी ती किंमत या स्पेशालिटी रसायनांसाठी मिळू शकते. या सगळ्याचा विचार आपण निश्चितपणानं पुढच्या टप्प्यात करणार आहोत.
यानंतर कंझ्युमर प्रॉडक्टशी संबंधित रसायनं बनवणं हा सुद्धा एक रासायनिक उद्योगाचा एक मोठा व्याप असणारा उद्योग आहे. कंझ्युमर प्रॉडक्ट्स जर आपण विचारात घेतले तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपला अनेक प्रकारच्या उत्पादनांशी संबंध येतो. आपण सहज कल्पना करून पहा की आपण आपल्या दिवसाची सुरुवात टूथपेस्ट आणि टूथब्रशने करतो आणि टूथपेस्ट हे सुद्धा एक प्रकारचं रासायनिक मिश्रण आहे. काही प्रमाणामध्ये त्यामध्ये नैसर्गिक उत्पादनं जरी वापरली असली तरी अनेक प्रकारची रसायनं टूथपेस्टमध्ये आहेत. त्यानंतर आपण साबण वापरून आंघोळ करतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जेवण करण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी बसल्यानंतर लागणारं केचप, त्या केचपमध्ये असणारी प्रिझर्वेटिव्स, या सगळ्यांशी रासायनिक उद्योगाचा संबंध येतो. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या उद्योगांशी कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा संबंध येतो आणि हे कंझ्युमर केमिकल इंडस्ट्री ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरची इंडस्ट्री आहे. या सगळ्याचा आपण काही प्रमाणात पुढे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण फाईन केमिकल इंडस्ट्री या रासायनिक उद्योग क्षेत्राचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या दृष्टीने नवयुवक रसायनशास्त्रज्ञांना फाईन केमिकल इंडस्ट्री हे एक चांगले उत्पन्न मिळण्याची कामधेनू आहे असं म्हटलं तर नवल वाटू नये. याचं कारण फाईन केमिकल या शब्दाचा अर्थच असा की फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सना किंवा औषधे निर्माण करण्यासाठी कॅप्सूल्स, टॅबलेट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड ओरल्स किंवा इंजेक्शन्स बनवण्यासाठी या औषधांमध्ये जे मूलभूत रसायन वापरलं जातं या रसायनांना फाईन केमिकल असं म्हटलं जातं. भारतामध्ये साधारणपणे 2000 ते 3000 प्रकारची फाईन केमिकल्स विविध प्रकारच्या औषधांमध्ये वापरून वेगवेगळ्या औषधांची मिश्रणं बनवली जातात. आजही भारताची परिस्थिती अशी आहे की या 2000 ते 3000 फाईन केमिकल्समधील जवळजवळ 800 ते 900 फाईन केमिकल्स आपण आज इम्पोर्ट करत असतो. याचं कारण असं की अशा प्रकारची रसायनं बनवण्याचं तंत्रज्ञान अजून आपल्या देशामध्ये विकसित झालेलं नाही. माझ्या दृष्टीने नवयुवक MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेल्या, PhD केमिस्ट्री झालेल्या युवकांसाठी किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवणाऱ्या युवकांसाठी हे एक अतिशय मोठं चॅलेंजिंग अशा पद्धतीचं आव्हान क्षेत्र आहे असं मी म्हणतो. जर आपण एखाद्या फाईन केमिकल्सवरती रिसर्च करून त्या उत्पादनाची प्रक्रिया देशामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केलात तर अशा पद्धतीच्या संशोधनाला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था उदार हस्ते पुष्कळच मदत करत असतात. अशा विद्यार्थ्यांना काही प्रकारची स्कॉलरशिप, फेलोशिपसुद्धा भारत सरकारमार्फत देण्यात येते आणि अशा पद्धतीचं फाईन केमिकल किंवा रसायन आपण जर आपल्या देशात उत्पादन करण्याची प्रक्रिया विकसित केली तर त्याच्या जागतिक पेटंटसाठी सुद्धा आपल्या युवकांना किंवा देशाला अर्ज करता येतो आणि यानंतर आपण हे रसायन आपल्या देशात निर्माण करू लागल्यानंतर भारत सरकारद्वारे हे रसायन सध्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशांमधून आपण आयात करतो आणि आपले बहुमूल्य असे परकीय चलन गमावतो, ही प्रक्रिया भारत सरकार थांबवण्याच्या दृष्टीनं ताबडतोब पावलं उचलतं. अशा पद्धतीनं संशोधनातून युवकांनी विकसित केलेल्या फाईन केमिकल्सला देशामध्ये ताबडतोबच मागणी उपलब्ध होते. याचं कारण अशा पद्धतीचं संशोधन केल्यानंतर या फाईन केमिकलच्या इम्पोर्ट लायसन्सवरती भारत सरकारतर्फे बंदी आणण्यात येते आणि यानंतर मात्र हे फाईन केमिकल रसायन वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. महाराष्ट्रामध्ये अशी अतिशय प्रेरणादायक उदाहरणं या क्षेत्रातल्या उद्योजकांबाबत सांगता येतील. गौरी फाईन केमिकल इंडस्ट्रीचं उदाहरण या दृष्टीनं पुष्कळच बोलकं आहे. अविनाश भावे आणि MG भावे यांनी संशोधनातून एकेकाळी ऑक्सिफेन बुटाझोन नावाचं एक रसायन तयार केलं. बहुतेक सगळ्या पेनकिलर्समध्ये, सांधेदुखीच्या, डोकेदुखीच्या, स्नायूदुखीच्या गोळ्यांमध्ये फेनिल ब्युटाझोन हा प्रॉडक्ट वापरला जातो. हे रसायन आत्तापर्यंत भारतामध्ये आपण आयात करूनच वापरत होतो, परंतु भावेसाहेबांसारख्या देशातील रासायनिक उद्योजकाने, संशोधक उद्योजकाने स्वतः संशोधन करून राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेच्या सहकार्याने हे उत्पादन निर्माण केले आणि त्यानंतर याचे इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट म्हणून भारत सरकारने त्याला मान्यता दिल्यानंतर आता हा उत्पादनाचा जो काही भाग आहे हा आता इम्पोर्ट केला जात नाही आणि यानंतर गौरी फाईन केमिकल्सनं तयार केलेले हे उत्पादन बहुतेक सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांना कच्चा माल म्हणून वापरण्याची संधी, विक्रीची संधी गौरी फाईन केमिकल्सना मिळाली आणि अवघ्या 2 ते 3 वर्षात एका खोलीमध्ये सुरू झालेला उद्योग काही कोटींच्या घरात जाऊन पोहोचला. असेच उदाहरण सिलेक्टो फार्माचे डॉक्टर गोगटे यांचे सुद्धा सांगता येईल. यांनी अमिबिक डिसेंट्रीवरती लागणारे उत्पादन स्वतःहून या देशामध्ये तयार केले
आणि आता त्याचे उत्पादन या क्षेत्रात ते स्वतःच करत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आपण या देशामध्ये आपण स्वतःहून बनवू शकलो ही कुठल्याही महाराष्ट्रीय उद्योजकाला एक अभिमानाचीच गोष्ट आहे असं आपण म्हणू शकू। अशा पद्धतीने युवकांनी जर संधी शोधली तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक आणि विपुल संधी सापडू शकतील आणि फाईन केमिकल इंडस्ट्री मधील संशोधनाची आव्हानं तुम्हाला नुसतंच संशोधन करण्याचा आनंद देतील असं नव्हे तर त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा आर्थिक परतावा सुद्धा फाईन केमिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मिळू शकतो। यानंतर स्पेशालिटी केमिकलचा एक मोठं क्षेत्र आज केमिकल इंडस्ट्रीच्या क्षेत्रात उपलब्ध होत आहे। अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये स्पेशालिटी केमिकल्स वापरली जातात। आपल्याला कल्पना सुद्धा असू शकणार नाही इतक्या प्रकारच्या स्पेशालिटी केमिकल्सना रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात स्कोप आहे। कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये जर तुम्ही म्हणाल तर आपण बहुतेक सगळेच फास्ट फूडच्या रेस्टॉरंट्समध्ये जात असतो आणि या फास्ट फूडच्या रेस्टॉरंट्समध्ये आपण फास्ट फूड मोठ्या आनंदाने खातो, ती चव आपल्याला आवडते, परंतु ही चव कशामुळे येते याचा कोणी विचार केला तर असं लक्षात येईल की ॲजिनोमोटो नावाचा पदार्थ बहुतेक सगळ्या गृहिणी सुद्धा आता घराघरामध्ये वापरू लागले आहेत। हे ॲजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचे एक रसायन असते। अशा पद्धतीचं अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जे रसायन वापरलं जातं की ज्यामुळे पदार्थाची चव अतिशय चांगली होऊ शकते यांना टेस्ट एन्हान्सर्स असे म्हणतात आणि टेस्ट एन्हान्सर्स हा एक रासायनिक उद्योग नवयुवकांसाठी एक मोठं आव्हानात्मक क्षेत्र आहे। एखादं रसायन तुम्ही तयार केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या पदार्थांमध्ये घातल्यानंतर त्या पदार्थाची चव जर अधिक चांगली होणार असेल आणि जर तो पदार्थ आरोग्याला अपायकारक नसेल तर त्याच्या विक्रीला आकाश ही एकच फक्त मर्यादा राहते आणि युवकांना विक्रीची आव्हानं त्यामुळे अधिकाधिक पैसा अधिकाधिक यश लक्ष्मी देऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल। अशा पद्धतीने कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा संशोधनातून निर्माण केलेल्या रसायनांना खूप मोठ्या पद्धतीचा स्कोप आहे असं आपल्या सहज लक्षात येईल। अनेक प्रकारची स्पेशालिटी केमिकल्स विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये आवश्यक असतात। अशा पद्धतीच्या रसायनांना आपण प्लॅस्टिक इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, डाय पिगमेंट्स किंवा कलर इंडस्ट्री, फूड प्रिझर्वेटिव्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियांमध्ये लागणारे कॅटॅलिस्ट किंवा ज्याला आपण उत्प्रेरक असं म्हणू शकू अशा पद्धतीची रसायनं आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरू शकतो। रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे बहुतेक सगळ्या औषधी कंपन्यांमध्ये, रासायनिक उद्योगांमध्ये, शुगर इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाचा भाग असतो। कोणत्याही उद्योगामध्ये रासायनिक उद्योगामध्ये संशोधनाची प्रयोगशाळा ही निश्चितपणाने कार्यरत असते आणि या संशोधनासाठी लागणारी केमिकल दुर्दैवाने आजही आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि त्यासाठी आपण बहुमूल्य असं परकीय चलन घालवत असतो। युवकांनी या क्षेत्रामध्ये जर साहसानं उडी घेतली तर रिसर्चमध्ये लागणाऱ्या केमिकलमध्ये सुद्धा आपला देश स्वयंपूर्ण होऊ शकेल यात काही शंकाच नाही। इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, इंडस्ट्रियल गॅसेस अशा पद्धतीच्या क्षेत्रांमध्ये सुद्धा रासायनिक उद्योगांना मोठ्या प्रमाणात उत्पादनांना मागणी असते। जगातील असं कुठलंही उद्योग क्षेत्र नाही की ज्यामध्ये रासायन आणि रसायनांचा प्रयोग किंवा वापर केला जात नाही। या दृष्टीनं युवकांनी या क्षेत्राकडे पाहिल्यानंतर रासायनिक उद्योगांमध्ये खूप काही संधी आहेत असं आपल्या लक्षात येईल। परंतु मॅन्युफॅक्चरिंग किंवा संशोधन असंच केवळ रासायनिक उद्योगाचं स्वरूप नाही तर रासायनिक उद्योगाला पूरक अशा सुद्धा अनेक प्रकारच्या उद्योजकतेच्या सेवा रासायनिक उद्योजक देऊ शकतात। MSc केमिस्ट्री झालेले आमचे नवयुवक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनालिटिकल लॅबोरेटरी सुरू करण्याचं काम सुद्धा या क्षेत्राशी पूरक उद्योग म्हणून करू शकतात। कोणत्याही प्रकारच्या उद्योगाला, रासायनिक उद्योगाला काम करण्यासाठी कच्च्या मालाचा दर्जा बरोबर आहे ना, प्रक्रिया केलेल्या उत्पादित झालेल्या मालाचा दर्जा बरोबर आहे ना, तयार झालेलं रासायनिक उत्पादन संपूर्णपणे शुद्धतेचं आहे किंवा नाही याची तपासणी करून घेणं, हे प्रमाणित करून घेणं अतिशय आवश्यक असतं। कोणत्याही फाईन केमिकल इंडस्ट्रीने जरी पॅरासिटेमॉल तयार केले तरी सुद्धा ते पॅरासिटेमॉल दर्जेदार आहे ना हे जोपर्यंत ॲनालिटिकल लॅबोरेटरीमधून त्याचा प्रमाणित अहवाल येत नाही तोपर्यंत ते वापरण्यासाठी त्याला परवानगी नसते। म्हणून अशा पद्धतीच्या ॲनालिटिकल लॅबोरेटरी चालू करणं हा सुद्धा एक नवयुवकांना आकर्षक असा उद्योग ठरू शकेल यात कोणतीच शंका नाही।